दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि चाऱ्याची मोठी समस्या. पण साताऱ्यातील एका शेतकऱ्यानं असं तंत्रज्ञान वापरलं की फक्त 1 किलो मक्यापासून 12 किलो हिरवा चारा तयार होतो. नेमकं हे कसं शक्य झालं? चला हे बघा पाहूया. कसा माल बनलाय बघा. ला काय ह्यो तयार झालेला आणि ह्यो अजून 4 दिवस बाकी आहे. आणि पौष्टिक आहे खायला. जवळपास चिकातल्या मक सारखंच काम आहे. चिकच निघतोय मकत नाही, असं निघत नाही का ही बाजूला? हो नाही निघत ही. ह्याच्यामध्ये नुसतं कर आहे ते बघा ही. आणि ही मका नंतर ह्याचं एक माप केलेलं आहे. ह्याच्यामध्ये असं नाही ओप वाढायचं काय दंड करायचं बात नाही, अजिबात नाही. ह्या चाऱ्या शपथ सांगतो अजिबात नाही. एक ही काय कसपाट तुमचं केमिकल न फवारा सुद्धा नाही. काळुकी यायला आणि हे करायला अजिबात नाही. एक नाद असते, नाद गुरं पाळायचं, त्या नादानुसार ही करायला लागते. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुक्यातील अगदी दुष्काळी भागातील एक गाव आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे आता पाहत असाल तर याला हायड्रोपोनिक्स चारा म्हणतात. आणि याचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की आपण जेव्हा पशुपालन करतो ते 60 गाईचं संगोपन केलेलं आहे. आणि आता तुम्ही ते पाहत असाल, दयानंद नामदास, गाव मसवड, विरकरवाडी. मला एक सांगा की आता 60 गायचं आपण या ठिकाणी संगोपन केलेलं आहे, व्यवस्थित व्यवस्थापन केले. जिथं हिरवाईचा भाग आहे किंवा सदन भाग आहे तिथं 60 गायचं संगोपन करायला ज्यांना जमत नाही, तिथं अगदी दुष्काळी भागात आपण हे नियोजन केलं. काय किंमत केली, म्हणजे काय कारण आहे इतकं आपण नियोजन परफेक्ट केलं याच्या पाठीमागे? ह्याला काय फक्त चारा व्यवस्थित असला म्हणजे सगळं व्यवस्थित होतंय. दूध व्यवस्थित देणार हिरवा चारा असल्यावर ना गाया चांगल्या पौष्टिक राहणार. मग त्यासाठी काय चाऱ्याची व्यवस्था व्यवस्थित करायची. बरोबर. कारण आता मोरगाच करून ठेवला तर ती जुनाच तयार झालेला आहे, म्हणजे करून पॅक भरून ठेवलेला आहे. आणि हायड्रोपोनिक म्हणजे हे चारा कसा आहे, ताजा बनलेला आहे एकदम. अच्छा, मला एक सांगा, कमी पाण्यात घ्या घ्या इकडे घ्या, बोला काय म्हणतात? आणि कमी ह्याच्यात. हे बघा आता जवळपास ही ट्रे 10, 12, 13 किलो भरते एक एक. अच्छा, हे बघा कसा माल बनलाय बघा. ला काय ह्यो तयार झालेला आणि ह्यो अजून 4 दिवस बाकी. मला एक सांगा, आता किती जागेमध्ये केले आपण हे? कारण साधारण ही एक 10 बाय 10चा पण जागा नाही बऱ्यापैकी. 10 बाय 10. इतका चारा जर आपल्याला एखाद्या शेतात घ्यायचा असेल तर किती जमीन पाहिजे आपल्याला? शेतात आता इतका चारा घ्यायला साधारणतः कमी जास्त एक अर्धा एकर तरी लागेल फिरवून फिरवून. बरोबर आहे, अर्धा एकर पाहिजे. आणि पाणी जास्त लागेल, तेवढं भिजवणारच नाही. हे किती पाण्यात केले? आता ही 1000 लिटर पाण्यातच आहे सगळं. 1000 लिटर पाण्यामध्ये? हो, दिवसाला 1000 लिटरच पाणी आहे. बरं, हा जो चारा केलाय तुम्ही किती दिवसात तयार केलाय मला सांगा आणि दाखवा मला ह्यो बघून ते. चारा 8व्या दिवशी तयार झालेला ह्यो चारा आहे बघा. ही ट्रे आहे ना, ह्यो 8व्या दिवशीच आहे. साधारणतः ह्याचं वजन 12 ते 13 किलो वजन आहे. फक्त बघा 8 कसा आहे माल, एक नंबर माल आहे. ह्यो हिरवागार आणि पौष्टिक आहे खायला. जवळपास चिकातल्या मक सारखंच काम आहे. बापरे, चिकट दाखव. चिकच निघतोय मकत नाही. असं निघत नाही का ही बाजूला? हो, नाही निघत ही. कसं काय बरं, काय हे कडक आहे ना, मुळ्या घुसून फिट्ट झालेलं आहे एकदम. एका ट्रे मध्ये किती किलो? एका ट्रे मध्ये साधारणतः 1 किलोच्या आसपासच, कमीच येईल 1 किलोला मकल्या. आता तुम्ही हा जो एवढा प्रमाणात जो चारा केलाय तर एका ट्रे मध्ये जर आपण साधारण 1 किलो मका म्हणले तर आता किती किलो असेल मका पूर्ण टोटल इथे? मका साधारणतः हे एका ट्रे मध्ये साधारणतः हे 100 किलो असेल सगळ्या ह्याच्यात. 100 किलो. बरं, आपण डायरेक्ट जनावरांना मका देणं आणि असं चाऱ्यातून देणं, काय फरक आहे दोन्हीमध्ये? डायरेक्ट देणं म्हणजे ह्याच्यात काय आहे, आपण भरडा करून टाकतोय मकाचा आणि ती कसं होतंय वाळक पिठाच. बरोबर. जवळपास ही जे आहे ते आपल्याला नैसर्गिक म्हणजे चिकातली मका, म्हणजे याचा भिजवून तयार झालेले ही कोंब आहे ते एकदम चिक, म्हणजे मोड आलेली मटकी कशी आपण पहिलवानने खुराक घालतोय बरोबर आहे, ह्या प्रकारे ही आहे. जनावरांना तेच प्रकारे तेच प्रकार आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की एका ट्रे मध्ये 1 किलो मका, पाणी अगदी कमी. हो. आता याची जी पूर्ण प्रोसेस आहे ही कशी, म्हणजे कसा तयार केला होता सारा? आता ह्यो 1 दिवस आम्ही पाण्यात भिजायला टाकतोय. हे बघा असं टाकतोय ह्यो भिजायला माल. हे आता भिजलाय, 1 दिवस इथं टाकलेला आहे.
मग ही नंतर ही काढायचं, एक दिवस म्हणजे भिजायची मका अगोदर. भिजायची. अच्छा, एक 24 तासाला भिजून घ्यायचं पहिलं. हो. बर, नंतर पुढे काय करायचं? आणि नंतर परत अशी बारदाण्यामध्ये ही करून टाकायची. अच्छा, हे बघा ही अशी टाकून, आता ही 2 दिवसाची आहे, ह्याला आता कोंब आले बघा. म्हणजे एक दिवस आपण पूर्ण ट्रे मध्ये भिजून घ्यायची हो एका टप मध्ये. हो त्याच्यानंतर 2 दिवस आपल्याला असं पोत्यामध्ये ठेवायचं, त्याला ठेवायचं. त्याच्यामध्ये कोंब आले पाहिजे हा आपल्याला. हे बघा हे असं कोंब आलेलं आहे. बर, आता ही कोंब आलेली मका पुढची प्रोसेस काय आता याची? आता ही कोंब आलेली मका डायरेक्ट पाण्याने धुवून घ्यायची. परत धुवून घ्यायची फिल्टर. धुवून घ्यायची. का बरं, का धुवायची? त्याची जी चिकट लाळपणा जी आहे हम्म. ती पूर्ण घालवून टाकायचं. अच्छा, फक्त कोंब आपल्याला दिसले पाहिजे. कोंब आपल्याला दिसलं पाहिजे. बघा ही धुण्यासाठी आम्ही टाकतोय, तर ही अशी चिटकून राहते, आलेली कळते लगेच. हे बघा ही असं सगळं ही करून घ्यायचं. आणि ही धुवून झाली, आता धुवून घ्यायची त्याच्यामध्ये. धुवून घ्यायची. धुवून घ्यायचं, ही माप केलेलं आहे बघा. आता ही पूर्ण धुतल्यानंतर आम्ही ट्रे धुवून काढतोय. आता ही ट्रे धुवून घ्यायचा आहे, कारण ती पहिला ही झालेला आहे ना, ह्याच्यामध्ये चिकटपणा नाही, अजिबात नाही आला पाहिजे. ही धुवून काढलंय आणि ही परत असं मांडून त्याच्यावर ही मका आत टाकलेली कर आलेली मका बघा धुवून अशी निघते पांढरी. आणि हे बघा नुसतं कर आहे, ह्याच्यामध्ये नुसतं कर आहे ते बघा. ही कर आलेली मका आहे, हे सगळं कर फुटलेलं आहे. आणि ही मका नंतर ह्याचं एक माप केलेलं आहे, त्या मापानुसार आम्ही ह्याच्यामध्ये असं टाकून घेतोय. ही बघा असं टाकून ते असं पसरवून घ्यायचं. हे असं पूर्णपणे पसरवायचं. ह्याच्यात अवघड काहीच नाही ओप वाढायचं क्या दंड करायचं. छाला. ही बघा झालं तयार. ही डायरेक्ट ट्रेला असा लावून टाकायचा ना. ही बघा लावलेला आहे ट्रेला, असं लावून टाकलं नाही, ज्यातून फॉगरनं आपोआप त्यांना पाणी मिळते. अच्छा, आता याच्यावरती पाणी तुम्ही कसं नियोजन केले पाण्याचं? पाण्याची टाकी आहे बघा माग, इथं सेटअपच्या साईडला आम्ही टाकी बनवली. ही टाकी काही सिंटॅक्सच आहे. अच्छा, ह्याच्यात दुसरं काय नाही बघा. ही सिंटॅक्स आहे, ह्याच्यात मोटर आहे, आतमध्ये टाकी आहे 1000 लिटर. अच्छा, ही भरल्या जाते आणि भरून डायरेक्ट मोटरनं पाणी ऑटोमॅटिक आतमध्ये जाते. बर, पाण्याचं नियोजन कसं करता? किती तासाला किंवा किती वेळेत पाणी द्यावं लागतं? 1 तासानंतर पाणी त्याला सुटतंय. अच्छा, 1 मिनिट पाणी पडतंय. आता किती ट्रे ठेवणार साधारणपणे? आता साधारणतः एक 15 ट्रे टाकतोय. अच्छा, 15 काढल्यानंतर परत 15 ट्रे? 15 लगेच टाकायचं त्याच्या जाग्यावरच चालूच आहे बघा. आता ती 15 इथं निघून जाणार, तिथूनच 15 त्याच्यात पडणार तयारीत लगेच, आणि त्याच्यातून 15 ह्याच्यात पडणार आहे लगेच, आणि ह्याच्यातून परत ह्याच्यामध्ये ही डायरेक्ट मोड आलेलं तयार झालेलं आहे. अच्छा, तर आता ही उचलून पडलं, काही तयार झालेलं ट्रे धुतलं की डायरेक्ट सेटअप मध्ये भरून टाकलं की डायरेक्ट परत 8 दिवसानं तो चारा असा बनल्याच जातोय लगेच. हे बघा ट्रे काय माल असा बनल्या जातोय सगळा 8 दिवसात. वजनदार. हे 8 दिवसात असं 3 ट्रे एक माणूस उचलू शकत नाही. किती किलो आहे तुमच्या हातात? आता ह्यो साधारणतः 12 किलो असेल. 12 किलो? हो, 1 किलो मध्ये 12 किलो कम्प्लीट. तर कोणी जास्त पण तेवढा निघल. ही बघा चाऱ्याचं नियोजन तुम्ही अगदी परफेक्ट केलेलं आहे. हो, परंतु तुम्ही मला जसं सांगितलं की 8 दिवसाच्या पूर्ण कालावधीमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये तुम्ही हा चारा तयार केलेला आहे. हा. परंतु मला एक प्रश्न पडला आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठल्या केमिकलचा औषधाचा उपयोग करता? अजिबात नाही, अजिबात नाही. ह्या चाऱ्या शपथ सांगतो, अजिबात नाही. असं ना? एक ही काय कसपाट तुमचं केमिकल न फवारा सुद्धा नाही, काळुकी यायला आणि हे करायला अजिबात नाही. तुमच्या भाजीपाल्यावर फवारा मिळेल, काळुकी यायला आपलं ही ती मिळेल, पण ह्याच्यामध्ये एक कसपाट सुद्धा नाही. बरोबर आहे, अशी तयारीच आहे माल. ते मुळासकट देता का चारा? मुळात सकट ह्याचा कटर करून एकदम ओके मध्ये ही करून टाक. मला आता एक वेळेस हे दाखवा की तो चारा कसा कट केला जातो. आता ही जरा सुकला, पाणी गेलं निघून की मग डायरेक्ट नेऊन कटर मध्ये कट करून टाकणार. अच्छा, 4-5 वाजता करूयात ते आपण. हो हो अगदी ते चाऱ्याचं करूया सर. हो हो. आता हे चाऱ्याचं नियोजन मला तुमचं सर खरंच आवडले.
की तुम्ही परफेक्ट केलंय दुष्काळी भागामध्ये हो. आणि अशा प्रकारचं चाऱ्याचं नियोजन महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनीही केलं तर त्यांच्याही घरच्या गाया असतील, त्यांच्या गोठ्याचं संगोपन फायदेशीर आहे, फायदेशीर आहे, फायदेशीर फायदेशीर. एक मला म्हणायचंय बघा, रानातला चारा कट करायचा, तो आणायचा. आता उन्हाळी चारा आपल्याला इथं भेटत नाही आपल्या ह्याच्यात. तो चारा आणायला बाहेर जायला लागेल कॅनल भागला, त्या गाडीचं भाडं करावं लागेल, परत तो चारा हुडकायला लागेल, परत ते विकत घेऊन परत तोडून तो आणायचा लेबर लावून आणि परत आपण गुरांना घालायचा. मग तो कसा परवडणार गोठा आपल्याला? परवडू शकत नाही. लेबरचा जर खर्च काढला तर ह्याच्यामध्ये काहीच राहणार नाही. ह्याच्यासाठी लोक काय करायला लागली, जनावर विकायला लागली. एकतर दुधाचा भाव वाढायसाठी तर पाहिजे सगळं, दुधाचा भाव वाढला तर सगळं परवडेल, पण दुधाचा भाव काय वाढलेला नाही, कमी आहे एवढ्यात काय सगळं भागणार नाही. बर तर यासाठी आपण हे नियोजन केलंय. एक नाद असते, नाद गुरं पाळायचा, त्या नादानुसार ही करायला लागते. नादानुसार आम्ही नवीन शोध तयार करून हायड्रोपोनिक्सचं तयार केलेलं आहे. मला एक सांगा सर, की बरेचसे शेतकरी आहेत आता जे महाराष्ट्रातील, हायड्रोपोनिक्स सारा माहिती नाही अशातला भाग नाही, सर्वांना माहिती, सर्वांना माहिती. पण त्याच्यामध्ये एक बाब आहे की सगळ्यांना असं वाटतं की खर्चिक बाब आहे, खर्चिक बाब काय जास्त खर्च येतो. तर मला खरं सांगा, किती खर्च येतो सर? खरंच बघा, आता बघितलं तर पहिल्या स्टार्टिंगला खर्च आहे थोडासा, सेटअप बसवूस पर्यंत. एकदा सेटअप बसला किंवा सेटअप एकदा बसला का ह्याला 2-4 वर्ष तरी कमीत कमी काही गरज नाही कशाची. बर, सुरुवातीचा आता तुम्ही जितक्या प्रमाणात चारा तयार केलाय अगदी छोट्या जागेमध्ये, सुरुवातीचा जर खर्चाचा विचार केला तर आता किती रुपये खर्च आला आपल्याला याच्यामध्ये? आता ह्याला आपल्याला 70,000 रुपये, 70 ते 75,000 रुपये खर्च आहे सेटअप साठी सगळं तयार. सुरुवात आणि हो, आणि 1 क्विंटल मका. बस मका तर तुम्हाला सांगतो 2200-2300 रुपयेच मका भेटली. मग झालं. पाणी आपल्याला विहिरीत नाही भेटतंय, सांगोळ लागले तर काय भेटेल ती भेटेल, तेवढं टाक्या भरल्या का संपलं काम त्याचं. एक टाकी किती दिवस जाते? एक टाकी 1 दिवस जाते 1000 लिटर. 1000 लिटर हो, लागते. आणि एक तरी सांगोळ्यात 1000 लिटर भरू शकते का नाही? जास्तच भरल. बरोबर आहे. मग तेवढ्यात येऊ अजून 1000 टाकलं तर अजून वाढता चारा भेटेल. अच्छा, हो. बरं, साधारण आता हे तुमच्याकडे 50-60 गाय आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आता इतक्या प्रमाणात केलाय. पण ज्या शेतकऱ्याकडे 4-5 गाय आहेत, 4-5 गायांना सुद्धा करू शकतो थोडं थोडं, काही अडचण नाही. अच्छा, प्रत्येकाने, मला वाटतंय प्रत्येकाने दुधाची म्हस एखादी तयार करावी. आपल्याला दूध एकात घेऊन मिसळ घेण्यापेक्षा स्वतःच दूध घरचं तयार होईल. बर, एक म्हस ठेवली आणि म्हशीसाठी तुम्ही जर एक ट्रे सेटअप तयार केला तर थोडीशी वाळकी सीजन मध्ये वैरण घेतली आणि त्याची गंज लावून ठेवली आणि असं ट्रे जर तयार केलं घरच्या घरी बसत, काय याला खर्च आहे काय, आणि त्या दोन्ही मिक्स करून जर कुटी घातली तर झाली मस्त तयार, ती काय अडचण नाही. तर प्रेक्षकांनो, तुम्ही इथे पाहू शकतात की हायड्रोपोनिक चारा कशा पद्धतीने त्यांनी तयार केलेला. आता इथं तुम्ही पाहू शकता जितक्या प्रमाणात इथे चारा तयार केलेला आहे, इतका चारा जर तुम्हाला शेत जमिनीमध्ये तयार करायचा असेल तर साधारणपणे 1/2 ते पाऊण एकर जमीन पाहिजे. बरं, जमीन तुमच्याकडे असेल, कारण जमीन आहे आपल्याकडे उन्हाळ्याची, परंतु पाणी, जिथं पिण्यासाठी पाणी नाही तर चारा आणणार कुठून तुम्ही? त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही आता आधुनिकतेकडे वाटचाल, नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आलेलं आहे, परंतु त्याचा अचूक पद्धतीने आतापर्यंत आपण वापर केलेला आहे. आणि त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आपल्याला सातारा जिल्ह्यातील मसवड तालुक्यातील एका दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. आत्ता सरांकडून चाऱ्याचं नियोजन तर आपण समजावून घेतलेलं आहे, परंतु दुसरी जी आहे त्यांनी उत्तम प्रकारचा गोठा केलेला आहे, उत्तम प्रकारे गायांचं नियोजन केलेलं आहे. आणि जे दुष्काळामध्ये जगण्याची वणवा आहे, जगण्याची पंचायत आहे, तिथं माणूस आर्थिक समृद्ध झाला. बघूयात.